नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण 21 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच या लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करत चला. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून दररोज या लेक्चरचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपली यशवंत बॅच सुरू आहे. या बॅचचे लिमिटेड ऍडमिशन होते, परंतु आम्ही फी जी आहे, खूप सारे मुलं जे आहे ते बघा जास्त फी भरू शकत नाही. आपला जो काही विद्यार्थी आहे तो ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थी आहे, त्यामुळे आपण खूपच कमी फी ठेवलेली 999 आणि हीच फी जी आहे ती या मंथ एंड पर्यंत कायम राहणार आहे. 400 ते 500 विद्यार्थ्यांनी इथं प्रवेश जो आहे तो घेतला आहे. या दररोज विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर सुरू आहे. त्याचबरोबर बघा टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आपण. त्याचबरोबर जे काही रेकॉर्डेड लेक्चर आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे. ज्या डिजिटल नोट्स आहे त्या आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. त्याचबरोबर राज्यसेवा विजयश्री बॅच आहे, जिच्यामध्ये 499 फी मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहे त्या आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच आहे. त्याचबरोबर BMC ऍक्ट, मुंबई GK ची बॅच आणि निरीक्षक व कार्यकारी सहाय्यक यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहे. त्याचबरोबर सगळ्यात सरळ सेवा परीक्षेसाठी एकच ऑल इन वन बॅच. त्याचबरोबर RRB साठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी एक स्पेशल बॅच जी आहे रेकॉर्डेड ते आपण सुरू केली आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राचे या क्लास नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. ऍप्लिकेशनमध्ये ऍप्लिकेशनचं नाव आहे अभ्यास मित्र, ज्यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस, वेगवेगळ्या क्लास नोट्स अगदी कमी फी मध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण लेक्चरचे जे काही PDF आहे करंटच्या ते तुम्हाला तिथं मिळतील आणि त्याचबरोबर महत्त्वाचे नोटिफिकेशन मिळतील आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स मिळेल. आज आपण 21 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास इथं करणार आहोत. त्यामध्ये पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरचा, तो म्हणजे भारताचे नवीन कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, ज्यांना आपण कॅग म्हणतो, ते कोण बनलं आहे? तर बघा मित्रांनो, गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे कॅग होते. यांची जागा संजय मूर्ती यांनी घेतलेली आहे. आणि आता संजय मूर्ती जे आहे ते भारताचे कोण बनलेले आहे? तर नवीन कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल बनलेले आहे. तर कॅग विषयीचं कलम जे आहे ते आहे कलम 148. कलम 148 अंतर्गत राष्ट्रपती काय करत असतात? तर कॅगची नियुक्ती करत असतात. आता बघा मित्रांनो, जे काही संजय मूर्ती आहे, ठीक आहे, तर संजय मूर्ती हिमाचल प्रदेश केडरचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहे. आता त्यांनी कोणाची जागा घेतली लक्षात ठेवा, गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर यापूर्वी संजय मूर्ती जे आहे ते उच्च शिक्षण विभागामध्ये सचिव होते. तर शिक्षण विभागामध्ये त्यांनी सचिव म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, कॅग विषयीचं कलम कोणतं आहे तर तुम्हाला सांगायचं. 148 पासून सुरू होतं, पण 148 ते किती हे कॅगची कलम आहे चला सांगा. पॉलिटीचा कुणाचा चांगला अभ्यास हे आपण बघू. आणि त्याचबरोबर अजून एक होमवर्क क्वेश्चन देतो की तुम्हाला सर्च करून सांगायचंय किंवा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, ठीक आहे, की हे कितवे कॅग आहे. ठीक आहे, हे जे आहे ते कितवे कॅग बनलेले आहे हे तुम्हाला कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचे. भले या लेक्चरच्या खाली तुम्ही येऊन कमेंट नाही केली तरी पण तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, कारण बरेचसे मुलं आहे की ते काय करतात, दुसऱ्याच्या कमेंट वाचून आयतं तिथं बघण्याचा प्रयत्न करतात, स्वतः मेहनत घेत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने काय करा, जे मी तुम्हाला सांगतो कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि काही गोष्टी स्वार्थी म्हणून काय करा तर इथं स्वतःच्या नोटबुक मध्ये लिहत चला. ठीक आहे, कारण बऱ्यापैकी काहीच मुलं होमवर्क करतात, बाकीचे मुलं काय करतात, आयते येऊन फक्त कमेंट वाचतात. ठीक आहे, तर बघा तुमच्याकडे ही माहिती गोळा करत चला, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये 2 पाऊल पुढे राहाल. ठीक आहे, तर भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहे तर न्यायमूर्ती संजीव खन्ना आहे. त्याचबरोबर इंडियन ऑइलचे नवे अध्यक्ष कोण आहे तर अरविंद सिंग सहानी हे आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियाच्या नवीन MD आणि CEO कोण आहे तर प्रवीणा राय आहे. ऍक्सिस बँकेची MD आणि CEO कोण आहे तर अमिताभ चौधरी आहे. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष कोण आहे तर अभ्युदय जिंदल आहे. आपण हे क्वेश्चन सगळे बघितलेले, जसे जसे अध्यक्ष जसे नियुक्त झालेले तसे तसे आपण क्वेश्चन जे आहे ते बघितलेले आहे. सशस्त्र सीमा बलाचे नवे महासंचालक कोण आहे तर अमृत मोहन प्रसाद. भारताचे नवीन वित्त सचिव जे आहे तुहिन कांत पांडे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे प्रमुख आलोक रंजन.
नॅशनल रायफल असोसिएशन अँड इंडियाचे नवीन अध्यक्ष कलिकेश नारायण सिंह देव, भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख अमरप्रीत सिंग, त्यानंतर नॅस्कॉम च्या नवीन अध्यक्ष जे आहे ते सिंधू गंगाधरन आहे, आणि त्याचबरोबर जर बघितलं तर UPSCच्या नवीन अध्यक्ष प्रीती सुदान आहे. आता या लेक्चरचा फायदा कसा होतो तर मागे एक TET ची एक्झाम झाली, ठीक आहे, TET ची. तर मी तुम्हाला समजून घ्या की असं सांगत असतो की एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग जे आहे ते भारताच्या हवाई दलाचे प्रमुख आहे. तर तिथं जर बघितलं तर इथं विचारण्यात आलं होतं की हवाई दलाच्या प्रमुखाला काय वापरलं होतं, मेजर, जनरल, एअर चीफ मार्शल. तर असा एक क्वेश्चन येऊन गेला होता. त्यामुळं हे जे लेक्चर तुम्ही जर डेली केले तर कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये याचा तुम्हाला मोठा बेनिफिट जो आहे तो बघायला मिळणार आहे. इथं दुसरा क्वेश्चन आहे, भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. तर बघा मित्रांनो, आता भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प हा छत्तीसगड मध्ये तयार करण्यात आलेला आहे, किंवा याला आपण व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. तर जो काही 56वा व्याघ्र प्रकल्प आहे कुठे लक्षात ठेवा. आता याविषयी एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा की याचं जे काही क्षेत्रफळ आहे तर क्षेत्रफळानुसार हा भारतातील तिसरा सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. मग सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे मित्रांनो, तर तो आहे आंध्र प्रदेश मधील नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प. दुसऱ्या क्रमांकावर आहे आसाम मधील मानस व्याघ्र प्रकल्प, आणि तिसऱ्या क्रमांकावर गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प आता आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास हा व्याघ्र प्रकल्प म्हणला अशी घोषणा जी आहे ती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री जे आहे श्री भूपेंद्र यादव यांनी केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा तिसरा क्वेश्चन आहे, DRDO ने मॅक 6. आता मॅक 6 काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. बघा ध्वनीचा वेग जो असतो तो मॅक मध्ये काउंट केला जातो. कशामध्ये, मॅक एककामध्ये ध्वनीचा वेग जो आहे तो काउंट केला जातो. मग ध्वनीच्या वेगाच्या किती पट, समजून घे 2 पट असेल तर त्याला आपण मॅक 2 म्हणतो, 3 पट असेल तर मॅक 3 म्हणतो. आता इथं मॅक 6 दिलेला आहे, म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या 6 पट किंवा त्याहून अधिक वेगाने लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आपण कुठे केलेली आहे. तर बघा मित्रांनो, DRDO ने अलीकडे एक हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी केलेली आहे. मॅक 6 एवढी आपण त्याची स्पीड होती, म्हणजे ध्वनीच्या 6 पट त्याचा वेग होता. त्याची रेंज लक्षात ठेवा मित्रांनो, 1500 किलोमीटर ही त्याची रेंज आहे. ठीक आहे, 1500 किलोमीटर जी आहे ती त्याची रेंज आहे. आणि याची चाचणी APJ अब्दुल कलाम बेट, ज्याचं जुनं नाव आहे व्हीलर बेट, जे मूळ ओडिसामध्ये आहे, तर तिथे याची चाचणी करण्यात आलेली आहे. रेंज लक्षात ठेवा 1500 किलोमीटर, कारण रेंज जी आहे ती आपल्याला विचारली जाईल. याला अजून आपण कोणतं नाव दिलेलं नाही. याची स्पीड एवढी होती की ती एका समजून घ्या की नळीमधून मिसाईल बाहेर आलं तर त्या नळीचं जे झाकण होतं ना ते पण उघडलं नाही, त्या झाकणाला घेऊन ते मिसाईल सोबत वर गेलं, म्हणजे एवढी त्याची स्पीड होती. तुम्ही युट्यूबवर त्याबाबतचा व्हिडिओ जो आहे तो बघू शकता. सगळ्यात पहिले हायपरसॉनिक मिसाईलचा वापर जर आपण बघितला असेल तर 2022 मध्ये युक्रेनच्या युद्धामध्ये किंझल नावाचं जे हायपरसॉनिक मिसाईल जे आहे तर ते रशियाने त्याचा वापर केला होता युक्रेन विरुद्धच्या युद्धामध्ये. आणि आपण जे ब्रह्मोस 2 नावाचं हायपर मिसाईल डेव्हलप करत आहोत ते सुद्धा हायपरसॉनिक या कॅटेगरीमध्ये येतं. मग सर आपलं ब्रह्मोस कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, तर ब्रह्मोस जे आहे ते सुपरसॉनिक या कॅटेगरीमध्ये येणारं मिसाईल आहे. DRDO बाबत जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, DRDO जी आहे तिची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. समीर कामत जे आहे ते DRDO चे अध्यक्ष आहे. आणि स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स ही याची DRDO ची बोधवाक्य आहे. यानंतर पुढे जाऊया, ओडिशा राज्याबाबत जाणून घेऊया. तर 1 एप्रिल 1936 ला ओडिशा राज्याची स्थापना करण्यात आली, म्हणून 1 एप्रिल हा दिवस उत्कल दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर, जिल्हे आहे 30. ठीक आहे ना. ओडिशाच्या सीमा 4 राज्यांना लागून आहे, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल. यानंतर पुढे जाऊया, जागतिक शौचालय दिन जो आहे 2024 चा, तर तो कधी साजरा केला जातो. तर बघा मित्रांनो, जागतिक शौचालय दिन जो आहे तो 19 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. कधी, तर 19 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. आणि त्याची थीम लक्षात ठेवायची मित्रांनो, टॉयलेट अ प्लेस फॉर पीस. ठीक आहे, म्हणजे टॉयलेट ही अशी जागा आहे की जिथे आपल्याला शांतता मिळते. ठीक आहे, तर टॉयलेट अ प्लेस फॉर पीस ही याची थीम होती. 19 नोव्हेंबर हा जागतिक टॉयलेट दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. UPSC मध्ये मित्रांनो की टॉयलेट
ऑर्गनायझेशन विषयी प्रश्न आला होता, म्हणजे प्रश्न कुठून येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. त्याचबरोबर जर बघितला तर हा टॉयलेट दिन म्हणून 2013 मध्ये युनायटेड नेशनची जी काही आमसभा आहे तर तिने स्वीकारला होता. यानंतर पुढे जाऊया. आता भारत सरकार सुद्धा एक टॉयलेटशी संबंधित एक मोहीम सुरू करत आहे. तर आमचे शौचालय आमचा आदर नावाची मोहीम जी आहे ती भारत सरकार सुरू करत आहे. 19 नोव्हेंबर पासून म्हणजे सुरू झालेली आहे आणि 10 डिसेंबर पर्यंत ही मोहीम चालणार आहे, मानवी हक्क दिनापर्यंत. तर ही मोहीम जी आहे तर ती तुम्हाला महत्वाची आहे. तर कधीपासून, तर 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत ही मोहीम चालणार आहे. तर या मोहिमेमध्ये जर आपण बघितलं तर जे काही समजून घ्या टॉयलेट जे आहे तर त्याचं महत्व जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. यानंतर बघा, आंध्र क्रिकेट असोसिएशनने महिला क्रिकेटसाठी मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर महिला क्रिकेटसाठी मार्गदर्शक म्हणून आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने मिताली राज यांची नियुक्ती केलेली आहे. तर मिताली राज ज्या आहे तर त्या माजी भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आहे आणि आंध्र प्रदेशने त्यांची ॲज अ मार्गदर्शक मेंटॉर म्हणून त्यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती जी आहे ती केलेली आहे. त्यांची भूमिका काय असणार, तर कोणते प्लेयर चांगले खेळतात कोणते नाही, त्यानंतर टॅलेंटेड प्लेयरना समोर आणणं ही त्यांची भूमिका असणार आहे. मेंटॉर काय करत असतो, लक्ष देत असतो आणि काही गोष्टी त्यांच्याकडून करून घेत असतो टार्गेट देऊन. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आंध्र क्रिकेट असोसिएशनची स्थापना 1953 मध्ये करण्यात आली. मुख्यालयाचं विशाखापट्टणम या ठिकाणी आहे. यानंतर 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक जिंकलं, तर बघा मित्रांनो, हॉकीमध्ये भारतातील सगळ्यात पुढे असलेलं राज्य आहे ओडिशा. ओडिशाने यावर्षी 14वी जी काही सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप जी आहे तर त्यामध्ये सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. त्यांनी कोणाला हरवलेलं आहे, तर त्यांनी हरियाणाचा पराभव केलेला आहे 5-1 ने. त्याचबरोबर उत्तर प्रदेश जे आहे, हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर राहिलं, रौप्य पदक त्यांना मिळालं. तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश राहिलेलं आहे. यानंतर टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्झ हे विजेतेपद जे आहे ते कोणी पटकवलं, तर टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्झ जे आहे तर हे मॅग्नस कार्लसन यांनी याचं विजेतेपद जे आहे ते पटकवलेलं आहे. तर जगातील सगळ्यात नंबर 1 ची खेळाडू आहे. ठीक आहे. आणि त्यांनी याचं विजेतेपद जे आहे मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता दिवस जो आहे 2024 हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती म्हणून साजरा सुद्धा केला जातो. तर हा कधी सेलिब्रेट केला जातो, तर राष्ट्रीय एकात्मता दिवस जो आहे मित्रांनो, नॅशनल इंटेग्रिटी डे जो आहे तर तो मित्रांनो 19 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. 19 नोव्हेंबर रोजी. आणि याच दिवशी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांची जयंती सुद्धा असते. 19 नोव्हेंबर लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा, लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक येथे आयोजित 11व्या आसियान संरक्षण मंत्र्याच्या बैठक प्लस मध्ये भारताच्या वतीने कोणी सहभाग नोंदवलेला आहे, तर बघा मित्रांनो, आसियान नावाची संघटना आहे. ठीक आहे. त्यामध्ये 10 देश आहे. अलीकडे एक देश जो आहे तो ऍड झालेला आहे, समजून घ्या 11 देश आहे. आणि प्लस त्यांनी ऍज अ डायलॉग पार्टनर, ठीक आहे, त्यांचे फ्रेंड म्हणून 8 देशांना ते काय केलेलं आहे, तर फ्रेंड म्हणून 8 देश ते मानतात की हे 8 देश जे आहे ते आमचे डायलॉग पार्टनर आहे, आमचे फ्रेंड आहे. मग ते काय करत असतात, तर हे आसियानचे आता जे 11 देश आहे, ठीक आहे, आता नवीन देश कोणता ऍड झालेला आहे आसियानचा सदस्य हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. ठीक आहे. तर हे जे आसियानचे 11 देश प्लस इथं जे 8 डायलॉग पार्टनर असणारे देश आहे, ज्यामध्ये भारत सुद्धा एक आहे, तर त्यांची आसियान काय करत असतो, तर एक मीटिंग आयोजित करत असतो संरक्षण मंत्र्यांची. ठीक आहे. तर यामध्ये आसियान प्लस हे किती 8 देश, तर असं या प्लसचा अर्थ आहे. ठीक आहे. या प्लसचा अर्थ समजून घ्या, आसियान संरक्षण मंत्री प्लस हे 8 देश. ठीक आहे. तर यांची जी बैठक आहे तर त्यामध्ये राजनाथ सिंह जे आहे ते अलीकडे सहभागी झालेले, जे भारताचे संरक्षण मंत्री आहे. तर ही जी बैठक आहे ती लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक या देशामधील व्हिएंटिन या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर राजनाथ सिंह हे सहभागी झालेले आहे. आता आसियान जे काही आसियान प्लस जे आहे त्याला थोडक्यात शॉर्टकट मध्ये ADMM प्लस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि ADMM प्लस मध्ये आसियान देश प्लस 8 इतर देश आहे. ठीक आहे. तर त्याची पहिली बैठक 2010 मध्ये झाली होती. त्याचबरोबर बघा, आसियानशी संबंधित आपली एक पॉलिसी आहे, ऍक्ट ईस्ट पॉलिसी. ऍक्ट ईस्ट पॉलिसी पहिली आपली पॉलिसी होती, मोदींची जी आहे ती ऍक्ट ईस्ट होती
आणि काँग्रेस सरकारने सुरू केली होती ती होती लुक ईस्ट पॉलिसी. ठीक आहे, पूर्वेकडे बघा, आता पूर्वेकडे काम करा अशी पॉलिसी जी आहे ते झालेली आहे आपल्या आसियान देशांशी संबंधित. राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 कधी सेलिब्रेट केला जाणार आहे? तर राष्ट्रीय युवा महोत्सव मित्रांनो 11 आणि 12 जानेवारी रोजी सेलिब्रेट केलं जाणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत आपण काय करू शकतो, युवक जी आहे ती चर्चा करू शकतो. त्याचबरोबर 12 जानेवारी या दिवशी आपण जर बघितलं तर स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. तो दिवस जो आहे तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव जो आहे तो 11 आणि 12 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जाणार आहे. आणि युवकांना त्यांच्या मनात काय गोष्टी त्या पंतप्रधानांसमोर मांडण्याची संधी जी आहे ती मिळणार आहे. आपण जर बघितलं 12 जानेवारी हा जो दिवस आहे राष्ट्रीय युवक दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती सुद्धा असते. यानंतर 11वा क्वेश्चन, चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला? तर चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये पश्चिम बंगालने पहिला क्रमांक जो आहे तो पटकावलेला आहे. त्यानंतर 12वा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन, कोणता देश 2024 साठी 7% GDP वाढीचा अंदाज घेऊन G20 मध्ये आघाडीवर आहे? तर बघा मित्रांनो, G20 मध्ये जवळपास नाही काही तर एक 70 ते 80 देश आहे. ठीक आहे सर, काय बोलताय तुम्ही, G20 मध्ये एवढे देश कसं काय? तर बघा मित्रांनो, G20 मध्ये 19 देश आणि 2 संस्था आहे. एक युरोपियन युनियन आहे आणि एक जर आपण बघितलं तर आफ्रिकन युनियन आहे. युरोपियन युनियन मध्ये समजून घ्या जवळपास 28-29 च्या आसपास देश आहे. आफ्रिकन युनियन मध्ये जवळपास 30 च्या आसपास देश आहे. आणि इथं जर बघितलं तर 19, ठीक आहे, 30 पेक्षा जास्त देश आहे. आता मला एक्झॅक्ट आकडा लक्षात नाही, कुणाला माहित असेल तर या दोन इथले आकडे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे 19 आणि प्लस या दोन्ही संस्थांमधील देश आपण जर बघितलं त्यांची संख्या निश्चितच 70च्या आसपास जाते. आणि मग त्या देशामध्ये सगळ्यात जास्त स्पीडने ग्रो करत आहे मित्रांनो भारत. ठीक आहे, भारताचा जो काही जीडीपीचा ग्रोथ रेट आहे तो 7% सुद्धा जास्त आहे. ठीक आहे, 7% सुद्धा जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशियाचा आहे 5%. तिसऱ्या क्रमांकावर चायना आहे 4.8%. ठीक आहे, त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर रशिया आहे 3.6% आणि 5व्या क्रमांकावर ब्राझील आहे 3%. तर आपण खूप फास्ट ग्रो करत आहोत. 60% आपला काय आहे जीडीपीचा ग्रोथ रेट आहे. तर अशा प्रकारे आजचे क्वालिटी 12 क्वेश्चन झाले. जर हे क्वेश्चन आवडले असेल तर निश्चितच याबद्दल लेक्चरला लाईक एक बनतच आहे. त्याचबरोबर बघा 2 टेस्ट क्वेश्चन की भारताचे नवीन कॅट कोण बनलेले आहे आणि त्याचबरोबर DRDOने मॅक्स 6 एवढं स्पीड असलेलं जे काही सुपरसॉनिक मिसाईल आहे त्याची चाचणी कुठे केली आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो आपले यशवंत बॅच आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीजच्या 2 बॅचेस आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी रिव्हिजन विजयश्री बॅच आहे. फाउंडेशन बॅचेस आहे. BMC ऍक्ट, BMC GK, निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यकच्या बॅचेस आहे. ऑल इन वन बॅच आहे सरळ सेवा परीक्षेसाठी. तिरंगा बॅच आहे RRB साठी आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्याचबरोबर या नोट्स आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासमित्र ऍप्लिकेशनवर उपलब्ध होऊन जातील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची PDF आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा क्वालिटी एज्युकेशन जे आहे ते अभ्यासमित्र प्रोव्हाइड करत आहे. याचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर निश्चितच अभ्यासमित्राच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला फॉलो करत चला. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.